नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे मस्त अशी भाकरवडी। कुरकुरीत खुसखुशीत अशी ही भाकरवडी होते। बनवायला अतिशय सोपी आहे, चवीला अतिशय उत्तम लागते। तर आता ही भाकरवडी कशी बनवायची ते बघण्याकरता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील व नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल। चला तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आता आपण सर्वात प्रथम त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी सर्वात प्रथम मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजेच अर्धा किलो मैदा मी या ठिकाणी घेतलेला आहे व हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। चाळूनच आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे, त्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाही। आता या मैद्यामध्ये 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। हे बेसन पीठ तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर घातलं तरीही चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा ओवा घालायचा आहे व हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे कळकळीत गरम तेल घालायचं आहे। कळकळीत गरम तेलच आपल्याला यामध्ये घालायचं आहे, थंड तेलाचा वापर करायचा नाही, यामुळे ही भाकरवडी खुसखुशीत व्हायला मदत होते। आता हे सर्व तेल या मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। संपूर्ण मैद्याला लागेल अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर तेल मिक्स झाल्यानंतर याची जर अशा प्रकारे गोळा होत असेल तर समजायचं की आपलं हे तेल छान असं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे व घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं करूनच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त पातळ याचा आपल्याला पीठ मळायचं नाही। समोशाला करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे घट्ट मळायचं आहे, कारण याला आपण जर 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं तर ते आणखी थोडंसं लूज होतं, त्यामुळे आपल्याला हे घट्ट मळायचं आहे। तर अशा प्रकारे मी हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला झाकण ठेवून 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण भाकरवाडीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। भाकरवडीचा मसाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 चमचा अख्खे धने, 2 चमचा सुका खोबऱ्याचा कीस, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं, 1 चमचा साखर, 1 चमचा लाल मिरची पावडर व 1 चमचा पांढरे तीळ व थोडासा हिंग। तर आता मसाला बनवण्याकरता एका कढईमध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे। त्यानंतर 1 चमचा बडीशोप घालायची आहे, 1 चमचा धने घालायचे आहे, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला तेल न घालता कोरडेच भाजून घ्यायचे आहे। तिळाचे प्रमाण तुम्ही थोडेसे कमी जास्त करू शकता। तर हे सर्व साहित्य भाजल्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे व त्याला सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला तेल न घालता सुकेच भाजून घ्यायचे आहे, तेही मीडियम टू लो फ्लेमवर, हाय फ्लेमवर भाजायचे नाही, नाहीतर हे मसाले करपू शकतात। आता हे मसाले भाजून झालेले आहे, हलकासा त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया। तर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर थोडासा आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे, हिंगामुळे छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व याला भाजायचं आहे। तर लो फ्लेमवर 1 मिनिटभर आपल्याला याला भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही। आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे सर्व मसाले बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। तर मी हे सर्व मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। आता यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे व याला जाडसर बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले हे जाडसर बारीक मस्त वाटून झालेला आहे। तर आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण भाकरवडी बनवायला घेऊया। तर आपला मैद्याचा भिजवलेला गोळा सुद्धा छान असा मुरलेला आहे। आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। तर एकसारख्या आकारामध्ये आपण याचे बॉल्स तयार करून घेऊया। तर आता अशा प्रकारे मी एक बॉल्स घेतलेला आहे व याला मोठ्या
आकारामध्ये याची पोळी लाटून घ्यायची आहे। अगदीच पातळ किंवा अगदीच जाड आपल्याला लाटायची नाही, मीडियम कन्सिस्टन्सीची पोळी आपल्याला याची लाटून घ्यायची आहे। गोल नाही आली तरी चालेल, कारण आपल्याला याच्या कळा कापूनच घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एकसारखी ही चपाती लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीची आपल्याला ही चपाती लाटायची आहे। आता याचे आपण कळा कापून घेऊया, जेणेकरून त्याचे एकसारखा आकार येईल। तर आपण याचा चौकोनी आकार देणार आहोत, त्यामुळे याचे मी कळा कापून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला याच्या कळा कापून घ्यायच्या आहे। ही चपाती आपल्याला पीठ न लावताच मळायची आहे। चारही साईडने आपल्याला याच्या कळा कापून घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे हे चौकोनी आकारामध्ये आपले चपाती तयार झालेली आहे। चौकोनी आकारामध्ये कापल्यानंतर यावर आपल्याला चिंचेची चटणी लावायची आहे। तर आंबट गोड चवीची ही चिंचेची चटणी आपल्याला यावर पसरवून घ्यायची आहे। संपूर्ण साईडने आपल्याला ही चटणी लावायची आहे। या चटणीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही या चटणीची रेसिपी बघू शकता। मी ही चिंचेची चटणी घरीच बनवलेली आहे। तर संपूर्ण साईडने आपल्याला ही चिंचेची चटणी लावायची आहे। आता यावर आपल्याला आपण जो भाकरवडीचा मसाला तयार करून घेतलेला आहे तो यावर घालायचा आहे। तर अशा प्रकारे हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे मसाला यावर घालू शकता। फक्त याच्या काठाने आपल्याला हा मसाला घालायचा नाही व चिंचेची चटणीसुद्धा लावायची नाही। थोडासा काठाने थोडी जागा सोडल्यानंतरच आपल्याला ही चिंचेची चटणी लावून यावर मसाला घालायचा आहे व हलक्या हाताने यावर आपल्याला बेलनं फिरवायचं आहे। त्यामुळे ते संपूर्ण असं एकसारखं फैललं जातं व छान असं चिटकतं, बाहेर निघत नाही। आता या पारीच्या कळेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, त्यामुळे ते सुटत नाही व एकसारखं असं चिटकलं जातं। तर आता संपूर्ण कळेनी पाणी लावून झालेलं आहे। आता याला आपण फोल्ड करूया। तर अशा प्रकारे आपल्याला याला फोल्ड करायचं आहे। हळूहळू आपल्याला प्रेस करत करत याला फोल्ड करायचं आहे। जर आपण यामध्ये जर गॅप शिल्लक राहिली तर यामधला मसाला बाहेर येतो। यामध्ये जर हवा भरल्या गेली तर तळल्यानंतर यामधला जो मसाला आहे तो बाहेर येतो। त्यामुळे यामध्ये हवा न जाऊ देता आपल्याला याला फोल्ड करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला याला फोल्ड करायचं आहे व शेवटची जे कळा आहे याला आपल्याला पाण्याने चिटकवायचे आहे, जेणेकरून तळताना त्या तेलामध्ये निघणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला हे पॅक करायचं आहे। भाकरवडीचा रोल तयार आहे। आता आपण याचे भाकरवड्या कापून घेऊया। तर छोट्या छोट्या साईजमध्ये आपल्याला भाकरवड्या कापून घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे धारदार चाकूच्या साहाय्याने आपल्याला ह्या भाकरवड्या कापायच्या आहे। मस्त अशा भाकरवड्या आपण कापून घेऊया। तर अशा प्रकारे संपूर्ण भाकरवड्या एकसारख्या आकारामध्ये मी कापून घेत आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा हा भाकरवडीचा आकार दिसत आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण भाकरवडी बनवून घेतलेली आहे। तर एक एक करून एका प्लेटमध्ये आपल्याला याला ठेवायचं आहे व 5 मिनिटं याला हवेत ठेवायचं आहे। त्यामुळे त्या थोड्याशा सोकून येते व तळल्यानंतर त्या छान खुसखुशीत व कुरकुरीत होतात। त्यामुळे संपूर्ण एका प्लेटमध्ये काढून ते आपल्याला 5 मिनिटं हवेखाली ठेवायचं आहे। फॅनच्या हवेमध्ये ठेवलं तरीही चालेल। अशा प्रकारे मस्त अशा आपल्या ह्या छान दिसणाऱ्या भाकरवड्या तयार आहे। आता ह्या भाकरवड्या आपण तळून घेऊया। मस्त एकसारख्या झालेल्या आहे व दिसायला सुद्धा खूप छान झालेल्या आहे। अगदी बाजारात मिळते त्याप्रमाणेच ह्या दिसत आहे। चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर आता या भाकरवड्या आपण तळून घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान करकरीत गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे व त्यानंतर एक एक करून यामध्ये भाकरवडी सोडायची आहे व मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भाकरवडी तळायची आहे। अगदी लो फ्लेमवर किंवा अगदी हाय फ्लेमवर ही भाकरवडी तळायची नाही। मीडियम फ्लेमवर भाकरवडी तळल्यामुळे ती छान अशी खुसखुशीत होते, कुरकुरीत होते, नरम होत नाही। त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवर ही भाकरवडी चमच्याने सतत ढवळत तळून घ्यायची आहे। सर्वात प्रथम आपल्याला एक साईड झाली की त्यानंतर आपल्याला ही भाकरवडी पलटवायची आहे। थोडाफार मसाला यामधून निघतो, परंतु जास्त प्रमाणात यामधला मसाला निघत नाही। तर अशा प्रकारे आपण हे भाकरवड्या तळून घेणार आहोत। मस्त अशा भाकरवड्या तळून झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशा भाकरवडी तळून झालेली आहे। अगदी कुरकुरीत अशी ही भाकरवडी तळून झालेली आहे। ती मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। मस्त अशी भाकरवडी झालेली आहे। तर अशा प्रकारे
ही भाकरवडी तयार आहे. करायला अगदी सोपी, झटपट होणारी व चवीला अतिशय उत्तम असणारी ही भाकरवडी तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल. सोपी व नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर ही भाकरवडीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा. धन्यवाद.